उत्कृष्ट शिक्षण व्यवस्थेवरच सुराज्याचा पाया रचला जाऊ शकतो. समाजसुधारक अमोलभाऊ भागवत. शिक्षण क्षेत्रातील गंभीर समस्या. नाशिकमधील नागरिकांच्या वतीनं नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून मांडण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत, समाजभूषण मीनाताई सोनार, युवा नेते अतुलभाऊ अडांगळे, तालुका अध्यक्ष सविताई आहेर, कलाध्यक्ष रेखाताई निकुम, तत्पर समाजसेविका आशाताई भुईर, द जिल्हाध्यक्ष आरतीताई भोज, संपर्क प्रमुख सुनीताताई गांगुर्डे, उपाध्यक्ष सुवर्णाताई उदावंत, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रमेश चेवले, दिव्यांग जिल्हाध्यक्ष सुरदास पावसे, उपाध्यक्ष दिलीप भाऊ गायकवाड, कलाध्यक्ष संजय बलकवडे, तालुकाध्यक्ष राहुल मोरे, ओझर अध्यक्ष एकनाथ लोखंडे, बिस्मिल्ला खान, आसिफ शेख, श्यामप्पा डावरे, सनील जाधव यांच्यासह शिक्षक वर्ग आणि इतर सदस्य उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात पद्धतशीर रोजगाराचा अभाव, परीक्षांमधील पारदर्शकता आणि पायाभूत सुविधांची कमतरता यासारख्या गंभीर भेडसावत समस्या आहेत. एक पदवी आणि रोजगारातील तफावत. पदवीधर विद्यार्थ्यांची एकूण रोजगार क्षमता कमी आहे. वाढते खाजगीकरण आणि सरकारी शाळांची नीती. 3 परीक्षा व्यवस्था आणि स्पर्धा परीक्षांमधील घोळ. पायाभूत सुविधा आणि शिक्षक समस्या. तांत्रिक बदल आणि कालबाह्य अभ्यासक्रम. गळतीचे प्रमाण. आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाची खराब गुणवत्ता या संदर्भात विविध विभागातून आलेले माहितीचे विश्लेषण करण्यात आले. समाजसुधारक अमोलभाऊ भागवत यांनी स्पष्ट केलं आहे की सर्व समस्या सोडवण्यासाठी केवळ पदव्या देण्यापेक्षा कौशल्य आधारित शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर देण्याची गरज आहे. नाशिक काही शाळांच्या इमारती गळक्या आहेत आणि यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते आहे. नाशिक विभागात बनावट शालार्थ ID, वेतन ID घोटाळा उघडकीस आलेला आहे. देशभरात गाजलेल्या नीट 2026 परीक्षा फुटी प्रकरणात CBIने नाशिकमधूनही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. यामुळे नाशिकमधील कोचिंग क्लासेस आणि परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. वसतिगृहांमध्ये आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण आणि गैरवर्तन, उदाहरणार्थ पोस्को अंतर्गत गुन्हे यासारख्या गंभीर घटना घडलेल्या असून शाळांच्या सुरक्षिततेवर पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. आपण यामध्ये विशेष लक्ष घालून शिक्षण क्षेत्रात सुरक्षितता आणावी हीच नागरिकांच्या वतीनं आम्ही आपणास विनंती करत आहोत, असे प्रतिपादन उपस्थितांनी केलं आहे. जेणेकरून मुलांना चांगल्या प्रकारे कला क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यात येईल. आणि जर आपल्याला आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे, चांगली प्रगती करायची आहे, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम आहे की संबंधित प्रशासनाने शिक्षण आणि विद्यार्थी यांच्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं. आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार जिथं कला शिक्षक गरजेचे आहे तिथं कला शिक्षक पाहिजे, जिथं क्रीडा शिक्षक गरजेचे आहे तिथं ते क्रीडा शिक्षक पाहिजे. आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना आपण कसं त्यांचं स्किल डेव्हलप करू याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे, शिक्षण अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. संबंधित जिल्ह्याचे अधिकारी असू द्या किंवा जिल्हा परिषदचे अधिकारी असू द्या, या सर्वांनी केला पाहिजे. आणि हा विचार केल्यानंतर आपला समाज आपण कुठल्या दिशेने नेतो हे सुद्धा महत्त्वाचं. त्यांनी प्रगत केलेल्या संबंध भारतातील शिक्षण व्यवस्थेला सध्या कीड लागलेली अशी तक्रार जवळपास सर्वच भागातून सर्वच नागरिकांची, पालकांची आणि काही प्रमाणात विद्यार्थ्यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे आली. आता याच अनुषंगाने आम्ही नाशिक परिसरातले जे जिल्हा परिषदचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ओंकार पवार साहेब, तर ओंकार पवार साहेबांशी आम्ही याविषयी सविस्तर चर्चा केली. शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या कुठल्या मुद्द्यांची गरज आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या कुठल्या चुका होत आहेत, या सर्वांची आम्ही चर्चा केल्यानंतर